अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला विनियोग। ओम अस्य प्रथम चरित्रस्य ब्रह्म ऋषी महाकाली देवता गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदंतिका बीजम अग्नितत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्रे जपे विनियोग। ध्यानम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री गणेशाय नमः। ओम नमः चंडिकाय। श्री मार्कंडेय उवाच। सावर्णी कुलातील सूर्यपुत्र आठवा मनू म्हणूनही ओळख ज्याची असा तो तयाचे चरित्र सांगतो। मन्वंतराचा स्वामी झाला, महामायेचा आशीर्वाद लाभला, अत्यंत श्रेष्ठ पदा पोहोचला। सावर्णीचा कुलदीपक स्वारोचिष मन्वंतर काली चैत्र वंशात जन्मला, पृथ्वीचा सम्राट झाला। सुरत नाम तयाचे प्रजापालन करी जननी परी सदा धर्माचरण करी। कोला विध्वंसी वैरी आले चालून युद्धा लागून, सुरत राजा होता शूर संग्राम करी घोर। सैन्य होते कमी फार म्हणून झाला पराभूत। राज्यातील मंत्रीगण आणि कपटी अधिकाऱ्यांनी घेतले हिसकावून, अधिकार राज्य सर्वही राज्यातून काढले बाहेर होऊन आश्वार स्वार। अरण्यात केला सत्वर मृगयेसाठी ते धबा। मेधा ऋषींच्या आश्रमी देखले अद्भुत नयनी, वाघ सिंहादी सर्व प्राणी होते विसावले शांतपणे। राजा गेला आश्रमी स्वागत केले सुमेधा, ऋषींनी मिळेल शांतता म्हणून केले वास्तव्य तेथे। बेचैन प्रजेच्या आठवणींनी राजा विचारी मनी, माझ्या प्रजेचे पालन पोषण कोण करीन प्रेमाने। सत्ता जयाच्या हाती ते दृष्ट मदोन्मत करतील प्रजेस त्रस्त, कोण रक्षिल तयासी शूर माझा हत्ती। काय त्याची असे गती, सापडला शत्रूच्या तावडीत काय अवदशा तयाची। लालची निरुद्योगी लोकांनी खर्च केला विनाकारण, केला असेल उधळेपणा कोश झाला असेल रिकामा। सदा असे विचारात काळजीत असे सतत, आपतेष्टांची आणि प्रजेची खंगून गेले शरीर। एके दिन देखत वैश्य एक घोटाळत, दिसे तो चिंतेत आला तया आश्रमात। राजा विचारी तयाला, आपण कोण कुठले काय हेतू येण्याचा, असे विचारले तयाला। चित्त राजाचे निर्मल वैश्य सद्गत जाहला, मन करुण मोकळे बोलिला वैश्य राजाला। वैश्य उवाच। समाधी नाम मजसे धनवान वैश्य असून उत्तम कुळात जन्मलो, असे कथले तयाने। श्रीपुत्र माझे दुर्जन माझा त्याग केल्याने संपत्तीस वंचित होऊन सोडून आलो घरदार। गृह वृत्तांत न कळे तयाने दुःखित जाहलो, राहत असे असतील माझ्या वाचून सर्वई। स्वजन आणि श्रीपुत्र काय असतील करीत, क्षेम कुशल तयांचे सदा चिंता तयासी। माझे पुत्रजन असे असेल आचरण, दुराचारी अथवा सदाचारी सतत काळजी तयांची। राजा उवाच। श्रीपुत्रे त्या गेले तुम्हासी म्हणून झाले वनवासी, लोभी स्त्रीपुत्रासी का वाटे स्नेह तुम्हा। वैश्य उवाच। आपण जे बोलले सत्य ते रुचेल माझे मानसी, गृहहीन केलासी पिता स्नेह विसरलेसी। धन अभिलाषी पुत्रासी झाले आत्मीय वैरी, त्याग करून स्वजनांचा जिव्हाळा मनात तयांचा। नव्हे हे योग्य जाणून सदा ध्यास तयांचा, अनाठाई व्याकुळ होत उदासपणे निश्वास टाकत सदा दुःखित होत त्यांच्यावरील प्रेमाने। न कळे मानसी व्हावे निष्ठुर कसे, द्विधा मनस्थितीसी काय करावे कळेना। मार्कंडेय उवाच। परस्पर विरोधी विचारांनी व्यथित दोघे होऊन सुमेधा ऋषी समोरी सत्वर उपस्थित जाहली। ऋषी समोरी बसून कथली सर्व कहाणी, राजा व वैश्यांनी मनातील सर्व व्यथाती। राजा उवाच। हे भगवंता, शंकेचे निरसन करावे आता, योग्य किंवा अयोग्य ते ठरवून दिशा दाखवावी। राजवैभव गेले सोडून तयाविषयी प्रेममनी, सदा विचार करूनही दुःखित होते मन। नसे सत्ता माझे हाती, अज्ञानी मी दुःखी करीत, सर्वांग ममता माझे चित्ती राज्याची आस्तव। वैश्य दुःखी असेत त्यास गृहहीन केलेत, परिमनी व्याकुळत ममता ना तुटे तयाची। अविवेकी दृष्टिकोन अनाठाई मयने, मोहाची झापड मनी निरसन करावे तयाचे। काय करावे मनाचे या अविवेकीपणाचे, आम्हा या मूढपणाचे पुरे करावे आता। ऋषी उवाच। चराचरी सर्व प्राण्यासी तयापरी ज्ञान अससी, अगदी जीव जंतूसी ऐसे बोलले राजासी। दिवसा भोगी कोणी रात्र भोगे रुचे कुणा, विभिन्न असे विषयाची ऐशी रीत जनापरे। दिवस अथवा रात्रीचा समतोल दृष्टीचा मानवास असे विषयाचा विवेक असे तयापाशी। सर्व जीव जंतूसी त्या त्या परी ज्ञान अससी, मानव प्राणी पक्षासी ज्ञान तयासी निराळे। स्वयं शुद्ध पीडित शिशूंना अधि भरवित, वाघ सिंहादी वनचर मोहपाशे प्रभावित। भोगाया दीर्घकाल ते जे काही आपणा प्राप्त, मानव पुत्र इच्छिती
पशु पक्षीही इच्छिती चराचर मायापाशी बांधले दृढ ते दिससी महामाया योग निद्रासी घोर निद्रा लागली श्रीहरीसी निद्र संमोहिनीचे पटल काढून जागे केले लोकांची चेतना ज्योत स्वय ही भगवती जन्म मृत्यू बळाने संसार बांधिला जिने सर्व माया मोहास सद्बुद्धीशी प्रेरिका सर्व जगाचे नियंत्रण जीवसृष्टीचे चालकत्व ईश्वरी बल जिच्यात ती जगाची जननी प्रसन्न होऊनी वरदायिनी मोक्ष लाभ देते करुणी अधिष्ठात्री विद्यादायिनी भक्तांची कल्याणकारिणी नेई संसार तारुणी एसी समर्थ सर्वेश्वरी राजा उवाच हे मुनिराज भगवान ही महामाया कोण कोठे अवतरली देवी चरित्र तियेचे वर्णावे तियेच्या उगमाची कथा कशी झाली संरक्षक प्रभाव जीवसृष्टीवरील कथन करावे महामुनी अशा प्रभावी तेजात देवीचे संरक्षक कार्यात एकन्या अधीर कथा तुम्हापासून गुरुवर्या ऋषी उवाच देवी आहे जमनमाता मंगलदायिनी असे ती कथा तियेच्या उत्पत्ती एका आता राजसा चराचरात व्याप्त असून देवतांच्या कार्यसिद्धी लागून विश्वकल्याण कारण प्रगट झाली महामाया देवीचे झाले प्रगटीकरण संपूर्ण जगता उत्पन्न करून योग निद्रेत निमग्न विष्णू निद्रामय झाले श्री विष्णू शेषासनी निद्रिस्त असता समयी असुर जन्मले कर्णमळातून मधु कैठभ नामतयाचे नारायणाच्या नाभीतून ब्रह्म झाले उत्पन्न ते दानव दोन धावले सहाराया ब्रह्मासी श्री विष्णू होते निद्राधीन हे पाहुनी ब्रह्मामणी चित्त एकाग्र करुणी योग निद्रेची स्तुती आरंभली देव सावध व्हावा म्हणून योग निद्रेचे करी स्तवन बद्धांजली चतुरानन होता जाहला ते काळी 14 श्लोकांचे रात्री सुक्त तेने स्तविता जाहला निश्चित म्हणे जय जय जगदंबे सतत नमस्कार असो माझा ब्रह्मा उवाच स्वाहा स्वधा वषटकार तुझी अससी सर्व स्वर सुधा तू नित्य अक्षर त्रिदश ओंकार अससी तू तिघा देवांते धारण करीसी म्हणून त्रिधा हे नाम तुझेसी अर्धमात्रा तू आहेसी उच्चार रहित लक्ष्मी पार्वती सावित्री तुची अससी जगाची धात्री प्रणव रूपिणी गायत्री वेद माता आहेस तू या विश्वाते धारण करीसी उत्पन्न करोनी या पाळीसी आणि अंती संहारीसी तिन्ही रूपे तुझीच विद्या माया मेधा स्मृती मोह रूपा तू प्रकृती काळरात्री तू निश्चिती महारात्री आहेस मोहरात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धी जाण दृष्टी पृष्टी शांती आपण शांती रूपा अससी तू खडग शुलग दाच चक्रिणी तू भूशुंडी चाप शंखिणी तू बाण परिघ धारिणी नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व सकळ तुझे स्वरूप असे केवळ पंचमहाभूते शक्ती काळ तुझ्या सत्ते वर्तते मन वागदी इंद्रिये करुणे जे जे काही करावे ग्रहण ते ते माया स्वरूप जाण मायामय सर्वही बाण तो सर्व भेदन करी परिवेधकाची शक्ती खरी तेवी सदसद्वत तू माझारी शक्ती तुझी जगदंबे जगत सृष्टा तो नारायण तो त्वा केलासी निद्राधीन तुझे करावया स्तवन कोण समर्थ आहे की ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी त्वा केलेस शरीरधारी त्या तुझ लागी स्तवन करी ऐसे समर्थ दिसेना यथाशक्ती केले स्तवन आता असुरांसी करी मोहन सावध करावा नारायण असुर वधा कारणे हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हाची उपाय चिंतोन असुरांसी अपाय स्तविता जाहला देविते ऋषी उवाच आराधिता मोहमायेसी एशी स्तविली देवी तामसी मग वधावया असुरांसी प्रकट झाली तत्काळ विष्णूच्या मुख नेत्र नाकांतून बाहू हृदय उरापासून निघून ब्रह्मयासी दर्शन देती जाहली ते काळी देवीने मुक्त केल्यावर मग जागा जाहला श्रीधर एकार नवी सर्व सागर मिळते जाहले तयेवेळी सोडून या शेषशयन उठता झाला नारायण तव मधु कैठभ दोघे जण ग्रासू धावती ब्रह्माते ते दुर्धर परम असुर क्रोधे तीव्र धावले सत्वर रक्तनेत्र अति भयंकर पराक्रमी असती पै ब्रह्मादेवीकडे पाहत देवी स्वरूप असे ध्यात दशपाद आणि 10 हात दशमुखे जियेसी काजळा ऐसी दिसे काळी म्हणून नाम महाकाली कुंकुम तिलक रेखिला भाळी स्वरूप अति भयंकर तेही असती आयुधे विशाळ खडग बाण आणि गदाशूळ चक्र शंख भूशुंडी सकळ परिग कार्मक शोभते 10वे हस्ती धरिले शिर गळते असे ज्यात रुधिर स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठा असे जियेची पूजा करी जो अहतीर्षी त्रैलोक्य अर्पण करी त्याची
दूरतेय वैष्णव मायेसी पाहता झाला चतुरानन. मधु कैटभांचा भावानाश म्हणून प्रातिथी विधी रमेश. तयांसी सामर्थ्य देत विशेष असुर व धाकारणे. मग असुर आले धावणे. तेव्हा उठला चक्रपाणी. असुरांनी मिळवणी ते क्षणी युद्ध करिता जाहला. बाहुप्रहार जानुप्रहार पादप्रहार मुष्टीप्रहार शस्त्रप्रहार अतिनिष्ठुर परस्परा हाणिती. नांगर टाकून आकर्षित गदा मुसळे ताडन करी. तेही असुर मदोन्मत तेसेची हाणिती तयासी. 5,000 वर्षेपर्यंत युद्ध जाहले पद्माद्भूत. मधु कैटभ बळवंत नाटोपती कदाही. मग महा मायेने मोहिले तेव्हा विणुसी बोलते जाहले. जर्जर जाहला सामर्थ्य गेले तरी एक सांगतो पै. देवा तू आम्हापाशी निश्चित आता वर मागावा इच्छित. जो का तुझे मानसी वर्तत तोची देव तुझ लागी. एकोनिया देव बोलिला तुम्ही माझसी जरी दृष्टला तरी पाहिजे वर दिदला. मृत्यू आता पावावे हाची भर मागतो जाण. तुम्ही आता पावावे मरण दुसऱ्या वराचे कारण. आम्हा लागी असे ना ऋषी बुवाच. ऐसे वंचिते असुरांसी मग उदकमय सर्व जगासी. पाहुणी बोलते जाहले जलमय धरती नसे जेथे. देवा आम्हासी वधावे तेथे. ऐसे कोणी जगन्नाथे तथाच तू बोलता झाला. मग आपुल्या कटीवर घेऊन छेदिले असुर शिर. चक्रे धरुणी भिन्न सत्वर क्षण मात्रे टाकिले. इति श्री दुर्गा सप्तशती महात्म्ये मधु कैटम वधो नाम प्रथम अध्याय समाप्त.